लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. वाहन चालकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. केंद्र शासनाने आणलेल्या हिट अँड रन कायद्याला स्थगिती न देता हा कायदा कायमचा रद्द करावा, तसेच वाहन चालकासाठी संरक्षण कायदा निर्माण करावा या मागणीकरिता वाहन चालकांच्या वतीने 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या संदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. हिट अँड रन कायदा चालकांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप वाहन चालक संघटनातून होत आहे. हा कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. केंद्र सरकारच्या नवीन कायद्याचे कलम 106(2) नुसार वाहन चालकावरील 10 वर्षे शिक्षा व 7 लाख रुपयाची दंडाची तरतूद रद्द करावी. तसेच दंडाची भीती दाखवून RTO विभाग, वाहतूक शाखा, राज्य महामार्ग पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही चालकांनी निवेदनात केला असून यास आळा बसावा, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. याशिवाय चालकांसाठी संरक्षण कायदा आणावा. 14 ऑक्टोबर 2020 रोजी वाहन चालकांच्या हक्काची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत योग्य ती दुरुस्ती करून अंमलबजावणी करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. वाहन चालकांनी सोमवारी 10:30 वाजल्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत उपोषणाला सुरुवात केली. या दरम्यान चालकांनी घोषणाही दिल्या. दरम्यान यापूर्वी चालकांनी 2 वेळा हिंगोली वाशिम महामार्गावरील बासंबा फाट्यावर आंदोलन केले होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. केंद्र सरकारनं जो हिट अँड रनचा कायदा अंमलात आणलेला आहे अत्यंत चुकीचा आहे. कारण ड्रायव्हर हा आंतरिक शिपाई आहे. जसं देशाची रक्षा, आपल्या देशाची रक्षा जवान करतात, त्याच पद्धतीने ड्रायव्हर हा पूर्ण जनतेची आणि आर्थिक देवाणघेवाणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक कण्यामध्ये मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा हा ड्रायव्हर आहे. आणि या ड्रायव्हरच्या विरोधात केंद्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे हिट अँड रनचा, तो अत्यंत चुकीचा आहे. कारण की जेव्हा ड्रायव्हर हा रात्रंदिवस आपले डोळे तेल घालून रात्रंदिवस जनतेची सेवा करतो आणि जर त्याच्याकडे चुकून अपघात झाला, मला एक सांगा, कोणत्याही व्यक्तीला साधा कुत्रा जरी अडवावलं तर मारावं वाटत नाही. जर कोणताही व्यक्ती हा जाणून बुजून कोणी अपघात करत नाही. परंतु हा जो केंद्र शासनाने जो निर्णय आणलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की ज्या वेळेस ड्रायव्हर 8,000 रुपये महिन्यावर 30 दिवस काम करतो आणि 30 दिवस काम करत असताना जर त्याच्याकडे 7 आणि 8 लाख रुपये भरण्यासाठी असते तर 8,000 रुपये महिन्यासाठी त्याने आज कशासाठी काम केलं असतं? कारण या केंद्र शासनाला कोणती अक्कल नसल्यासारखं कोणताही कायदा अंमलात करण्याची पहिल्यापासून सवय पडलेली आहे. त्यामुळं आम्ही केंद्र शासनाला एक समजावून सांगत आहे, जर आपण हा CR मागे नाही घेतला तर येत्या दिनांक 18 जानेवारी रोजी माळिरा येथे तीव्र अशा चक्का जाम आंदोलन आम्ही रास्ता रोको करणार आहोत. याची वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संदीप ठाकरे, कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य. आज इथं आम्ही हिट अँड रन या कायद्याच्या विरोधात आम्हाला उपोषणासाठी आमचे मित्र प्रदीप भाऊ सूर्यवंशी यांच्यासाठी आम्ही आलेले आहेत. आणि यांनी जे हिट अँड रनचा कायदा लागू केलेला आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहे. आणि प्रदीप भाऊ सूर्यवंशी यांना एकता वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे. आज या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी आमचे बंधू जो उपोषणाला बसलेले आहेत ड्रायव्हर हितासाठी, त्यांच्यासाठी वाशिममधून मी या ठिकाणी आलो. माझे सहकारी मित्रसुद्धा या ठिकाणी आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातून बरेचसे यायला लागले, बाकीच्या ठिकाणाहून आलेले लोक येतात. तर या ठिकाणी जो सरकारने हिट अँड रन कायदा केलेला आहे हा कायदा ड्रायव्हरच्या विरोधात आहे. जर ड्रायव्हर जर इतके पैसे असते तर ड्रायव्हर हा इतकं मजुरीवर काम केलं नसतं. ड्रायव्हरसाठी सरकारने योजना बनवायला पाहिजे. जसं दुसऱ्या योजना आहेत तसं सरकारने ड्रायव्हरसाठी योजना करायला पाहिजे. आमचे सहकारी बंधू जे आहेत हे प्रत्येकाला ड्रायव्हर, वकील असो किंवा आमदार, खासदार, मंत्री असो, या सगळ्यांना ड्रायव्हरशिवाय पर्याय नाही. तरीसुद्धा हे सगळं माहीत असताना सुद्धा आमच्या ड्रायव्हर बंधू विरोधात हा जो कायदा काढलेला आहे, जे ट्रकवाले आमचे बंधू आहेत हे दिवसभर रात्रभर आपल्या देशाचा अनाज इकडून तिकडे घेऊन जात असतात, ट्रान्सफर करतात, तरीसुद्धा त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची वेळ आलेली आहे. या सरकारने हा कायदा रद्द करावा इतकं बोलून माझा शब्द संपवतो आणि माझ्या बंधूला सहकार्य करतो. हिट अँड रन जे कायदा ड्रायव्हरसाठी लागू केलेला आहे
ज्या ड्रायव्हरची आज रोजी उपासमारीची वेळ आलेली आहे, केंद्र सरकार सर्वत्र जबाबदार आहे. कारण की आज 7 लाख रुपये ड्रायव्हरची जर ऐपत भरायची होती आजची असती, कारण की माझा ड्रायव्हर बांधव कुठेतरी एखाद्या ग्रामीण भागामध्ये जे ड्रायव्हर आहे ते कुठेतरी व्यवसाय केला असता, त्याच्याकडे 7 लाख रुपये असते असून तर. कारण की आज रोजी केंद्र शासनाने 10 लाख रुपये 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाचा जे कारावास लावलेला आहे, त्या माध्यमातून आम्ही हिंगोली दंडाधिकारी कार्यालय किंवा तथा कलेक्टर ऑफिसकडे या मागणीसाठी आलेला आहे. कारण की हे कायदा तात्काळ रद्द करावा आणि ड्रायव्हरला जे ड्रायव्हर लोक माझे बांधव रस्त्यावर फिरत आहेत. कारण हे काल परवाच्या दिवशी देगलूरला उभ्या बसस्टँडच्या बाजूला 16 टायरला एका पाठीमागून एक धडक दिलेली आहे. जर असा कायदा लागू झाला तर त्याचा काही गुन्हा नसताना त्या ड्रायव्हरला आज जेलमध्ये जावं लागलं. याचा जबाबदार कोण आहे? सरकार असे नवीन कायदे काढत आहे. ड्रायव्हरनी करायचं काय? ड्रायव्हरनी आजकाल उपासमारीची वेळ येत आहे, त्याच्या माध्यमातून सरकारने काय करायचं? ड्रायव्हरला कुठेतरी 10-20 लाख रुपये महिन्यानं अगोदर ठेवायचं, नंतर कोणताही कायदा काढो त्याच्याशी आम्ही सहमत आहे. कारण की ड्रायव्हरला आज रोजी 10-15 हजार रुपये त्यांनी महिन्यानं ठेवावं आणि आम्ही त्याच्याशी सहमत आहे. सरकारचा कोणताही कायदा काढावा त्याच्याशी आम्ही सहमत आहे. तालुका जिल्हा हिंगोली संघर्ष ग्रुपचा ड्रायव्हर सदस्य म्हणून काम करीत आहे. काम करीत असताना आम्हाला इतकी अडचणी येतात. तरी या सरकारने आता जो हा नवीन कायदा आणलेला आहे, या कायद्याच्या अंतर्गत आम्ही या प्रायव्हेट गाड्यावर 7,000 कोणी 6,000 कोणी 8,000 महिन्याने नोकरी करतो. आणि आम्हाला जर 7-7 लाख जर आमच्या घरात असते तर आम्ही कोणाच्या गाडीवर नोकरी केली नसती. आणि या नोकरी करत असताना आम्हाला आमच्या घरचा, परिवाराचा, मुलाबाळांचा, आईवडिलांचा, भावाचा विचार करून आम्ही लोकांच्या गाडीवर ड्रायव्हिंग करत असतो. तरी या सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की हा जो तुम्ही काही कायदा लागू केलेला आहे, हा कायदा त्वरित अंमलात न आणता रद्द करण्यात यावा. आणि सरकारने जर असं नाही केले तर आम्ही पूर्ण भारत ड्रायव्हरच्या वतीनं सरकारला इशारा देतो की या येणाऱ्या काही काळात आम्ही पूर्ण भारत बंद करू शकतो. ही सरकारनं गोष्ट लक्षात घ्यावी एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आज दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी ड्रायव्हर चालक मालक असोसिएशन हिंगोली जिल्हा पूर्ण या केंद्र सरकारने हिट अँड नेटचा जो कायदा या ठिकाणी बंद खोलीमध्ये 150 खासदाराला निलंबित करून जो कायदा या संसद भवनामध्ये पारित केलेला आहे. प्रथम या मकर संक्रांतीच्या पर्वकाळावर आम्ही या केंद्र सरकारचा गोड दिवसाच्या दिवशी कडूपणाने निषेध करत आहोत सर्व. आणि हा कायदा जो हिट अँड रनचा जो कायदा अंमलामध्ये आणण्याचे प्रयत्न या केंद्र सरकारने केलेला आहे, हा कायदा जर तात्काळ या ठिकाणी बंद नाही केला तर या ठिकाणी भारतभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत, अशी देखील या केंद्र सरकारला आमची या निवेदनाद्वारे सूचना आहे. आज या हिंगोली जिल्ह्यातील ड्रायव्हर बांधवांनी या कोरोना काळामध्ये जवळपास 10 ते 12 ड्रायव्हरनी प्राणाची आहुती या ठिकाणी लावली. त्यांच्या घरच्यांना या केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. 3,000 रुपयाचा इन्शुरन्स या केंद्राने 9,000 रुपयाला केला. 5,000 रुपयाचा टायर या ठिकाणी 14,000ला डाला. माझ्या ड्रायव्हर बांधवावर उपास मारायची वेळ आली. कोविडमध्ये गाड्या सर्व उभ्या टाकल्या. ड्रायव्हर बांधवाला कुठल्याही प्रकारची या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मदत नाही दिली. तरी पण माझा ड्रायव्हर बांधव गप्प बसला. पण यापुढे आम्ही या ठिकाणी असं शांत बसणार नाहीत आणि या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आमचा असंख्य या ठिकाणी लाखो ड्रायव्हर बांधवाच्या या ठिकाणी सहानुभूतीने हा अखंड मोर्चा आम्ही या ठिकाणी चालू देणार आहोत. आणि हा हिट अँड रनचा कायदा जर तात्काळ रद्द नाही केला तर या ठिकाणी आम्हाला पूर्ण भारतभर उग्रवाद आंदोलन करावं लागेल, अशी आंदोलनाच्या द्वारे मी केंद्र सरकारला इशारा देतो.